या व्यक्तीने कित्येक जणांचं आयुष्य घडवलं. सरकार बदलण्याची सुद्धा ताकद ज्या व्यक्तीमध्ये आली ते आहेत अण्णा हजारे. यांच्या जीवनाविषयी आपण पूर्ण स्टोरी ऐकणार आहोत. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. शून्यातून शिखरापर्यंत जाणाऱ्या अण्णा हजारे यांचा जन्म 15 जून 1937 रोजी अहिल्यानगरच्या भिंगार नावाच्या गावामध्ये झाला. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं, पण शिक्षण मात्र 7वीपर्यंत त्यांना कसं बसं करून घेतलं. त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांना शाळा सोडावी लागली. कुटुंब चालवण्यासाठी ते मुंबईत फुलं आणि इतर गोष्टी विकायला ते बसायचे. पण मनात मात्र मोठा प्रश्न नेहमी असायचा, मी आयुष्यात काय मोठं करू शकतो. 1963 साली अण्णाने लष्करात भरती घेतली आणि तिथे कठोर शिस्त, देशभक्ती आणि संघर्ष त्यांनी इथेच खऱ्या अर्थाने शिकला. 1971 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं आणि या युद्धादरम्यान ते पंजाबच्या सीमेवर असताना तिथे वाहनांवर मोठा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांचे बाकीचे सहकारी सर्व मारले गेले, शहीद झाले. पण तिथे मात्र अण्णा वाचले. युद्धानंतर त्यांना एक मोठा प्रश्न पडला की जर मी या युद्धात वाचलो आहे तर नक्कीच माझ्याकडून देवाला एक मोठं काम करून घ्यायचं आहे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर ते त्यांच्या गावामध्ये रायगड सिद्धीला परत आले आणि तिथं पाहते तर काय, सगळीकडे अंधार, परिस्थिती भयानक होती. सगळीकडे दुष्काळ, व्यसन, भांडण, तंटे, बेरोजगारी, उपासमारी, शेतीची वाट लागलेली आणि अशी सगळी अवस्था पाहून त्यात पाण्याचा तुटवडा हे पाहून ते फार खिन्न झाले, दुःखी झाले. गावकऱ्यांना आशाही उरली नव्हती. अण्णांनी एक निर्णय घेतला. मित्रहो, गाव बदलायचं असेल तर एक दिवा तिथे पेटवावा लागतो. अण्णा हजारेंनी तिथे एक दिवा पेटवला आणि त्या उजेडाशी अनेक लोक जोडली गेली. त्यांनी सर्वात पहिला कुठाराघात केला दारूबंदीवरती. 1975 साली अण्णांनी गावसभा बोलवली आणि दारूबंदीचा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवला. कारण गावामध्ये अनेक घरं नाशवंत होत होती, नासत होती, संपत होती. अण्णांनी स्पष्ट सांगितलं, दारूने माणूस नाही मरत, त्याची स्वप्न मरतात, त्याचं कुटुंब मरतो. गावकऱ्यांनी सर्वानुमते दारूबंदी लागू केली आणि आजही 100% दारूबंदी तिथे लागू झालेली आहे. काटेकोरपणे सर्व पाळतात सुद्धा. मित्रहो, व्यसन दूर झालं की विकास आपोआप जवळ यायला लागतो. दुसरं पाऊल त्यांनी उचललं जे विकासाकडे घेऊन जाणार आहोत, जलसंधारणाची क्रांती. अण्णांनी गावातील सर्व लोकांना एकत्र केलं आणि सांगितलं की आपण पावसाचं पाणी अडवण्यावर भर दिला गेला पाहिजे. त्या अंतर्गत त्यांनी नाले बंधारे, साखळी बंधारे आणि मातीचे बंधारे तयार करायला सुरुवात केली. संपूर्ण गाव त्यांच्यासोबत होतं आणि संपूर्ण गाव एकत्र येऊन काम करू लागलं. परिणाम काय झाला, जी बंजर जमीन होती, पडीक जमीन होती, ती हिरवी झाली. टँकर बंद झालं. शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट झालं. रायगड सिद्धी राष्ट्रीय पातळीवरती आदर्श गाव म्हणून घोषित झालं. मित्रहो, पाणी अडवलं म्हणूनच भविष्य घडलं. मग काय, अण्णाच्या कारकिर्दीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या गावाची नोंद घेतली, त्यांच्या कामाची सुद्धा नोंद घेतली. 1990 साली अण्णा हजारे यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 1992 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. मित्रहो, तसेच गाव विकासासाठी अन्य राज्यस्तरीय केंद्राच्या स्तरावरची अनेक पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळाली.